श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, आज आषाढी एकादशी आहे आणि जो कोणी आषाढी एकादशी असू द्या, कार्तिक एकादशी, निर्जला एकादशी, या एकादशीचा उपवास करतो, व्रत वैकल्य करतो, त्याला संपूर्ण वर्षभरात ज्या काही एकादशी असतात त्याचं फळ मिळत असतं. त्याच्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास प्रत्येकाने केलं असेल, ज्यांना काही प्रॉब्लेम असतील, मग आरोग्य रिलेटेड असू द्या किंवा प्रेग्नेन्सी रिलेटेड, ज्याच्यामुळे तुम्ही उपवास करू शकत नसाल तर ठीक आहे. पण जर का तुम्ही उपवास करू शकत असाल तर नक्की आषाढी एकादशीचा उपवास करायलाच हवा. तर आता आषाढी एकादशीला आपल्याला एक दिवा पितरांसाठी लावायचा आहे, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल. पितरांचा जो काही पितृदोष आहे आपल्या घरावरती तो दूर होईल. त्याच्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा लावायचाच आहे. बघा, आज पिंपळ वृक्षाच्या इथे जाऊन आपल्याला दीपदान करायचं आहे. प्रत्येक गावामध्ये एक तरी पिंपळाचं वृक्ष असतंच, किंवा तुम्ही शहरामध्येही राहत असाल ना, तर जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल, झाड असेल, तिथे जाऊन दीपदान करायचं आहे. हा, जर पाऊस वगैरे येत असेल तर रिस्क घेऊ नका. पाऊस नसेल तर तुम्ही नक्की पिंपळ वृक्षाच्या इथे जाऊन दीपदान करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण पितरांसाठी दीपदान करत असतो तेव्हा कणकेचाच दिवा घ्यायचा असतो. आता काय करायचं, कणकेचा दिवा बनवायचा आणि त्याच्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आणि 2 वातीची मिळून एक वात बनवायची. आता बघा, तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ जाणार असाल, तिथे तुम्ही दीपदान करणार असाल तर तेल एका छोट्याशा डब्बीमध्ये, बॉटलमध्ये घेऊन जा. घरातून घेऊन जाणं शक्य होत असेल दिव्यामध्ये घालून तर ठीकच आहे, नसेल तर बाजूला तुम्ही कशामध्येही, डब्यामध्ये कशामध्ये तरी तेल घेऊन जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. आणि बघा, जेव्हा आपण आपल्या पितरांसाठी दिवा लावत असतो ना, तेव्हा दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेलाच करायचं आहे. आपलं मुख देखील दक्षिण दिशेला आणि दिव्याचं तोंड देखील दक्षिण दिशेलाच असायला हवं. दीपदान म्हणजे काय, तर दिव्याचं दान. आणि जेव्हा आपण दीपदान करत असतो तेव्हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा असतो, त्याला वापस घरी घेऊन जायचं नाही. म्हणूनच आपण त्याला दीपदान म्हणतो. बघा, दिवा तुम्ही प्रज्वलित करताना तुम्ही सोबत एक द्रोण घेऊन जाऊ शकता. द्रोणामध्ये तुम्ही दिवा लावू शकता, एका प्लेटामध्ये लावू शकता, कशामध्ये किंवा खाली जमिनीवर लावला तरी चालेल. दीप प्रज्वलित करत असताना, दीप प्रज्वलित करून झाल्यावर जोपर्यंत दिवा विझत नाही तोपर्यंत जर का तुम्ही तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम. पण दीप म्हणजे दिवा जळत आहे तोपर्यंत तुम्ही तिथे थांबू शकत नसाल तर 11 किंवा 21 वेळा नक्की तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करा. बघा, पितरांना दीपदान करणं का महत्वाचं असतं, ज्यांनी कोणी गरुड पुराण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल त्यांना याचं महत्व माहिती आहे दीपदानाचं. कारण की जेव्हा आपले पितरांच्या प्रवासाला योग्य दिशा मिळावी म्हणून आपण दीपदान करत असतो आणि त्यासाठीच महिन्यातून एकदा का होईना आपल्याला दीपदान पितरांसाठी करायलाच हवं. बघा, आता पाऊस असेल, तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ जाऊन दीपपूजन करू शकत नसाल, दीपदान करू शकत नसाल, तर तुम्ही घरी देखील दक्षिण दिशेला तोंड करून दिवा प्रज्वलित करू शकता. कणकेचाच दिवा घ्या, दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करा आणि तुमचं मुख देखील दक्षिण दिशेला करा. जे काही आपण पिंपळ वृक्षाजवळ करणार होतो, जो मंत्र बोलणार होतो, तोच मंत्र बोलायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग ओम पितृभ्यो नमः.